श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री गुरु मारुती महाराज की जय। अध्याय 45 श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ, स्वानंद सुखे डुल्लत पाटी थापटीत कपीची। गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे सद्गुरु संत श्रेष्ठ मारुती महाराज प्रभू रामचंद्र संत श्रेष्ठ नाथ महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे सांगण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी उपस्थित रती महारथी महान वाचक सूचक आहेत। आपल्या पवित्र अशा सायळ ग्राम नगरीमध्ये रामकथा अत्यंत सुरस आणि मोठ्या उत्साहात सुरू आहे। अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी राम कथा कशासाठी, आपण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या रामायण ऐकतो कशासाठी, आणि या रामायणातून आपण काय शिकलं पाहिजे, रामायणामधून आपण काय घेतलं पाहिजे हे सर्वांना महत्वाचं आहे। या ठिकाणी एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे म्हणजे तरुण मंडळांचा सुद्धा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा मोठा सहभाग आहे। भावानं भावाशी कसं वागावं, मित्रानं मित्राशी कसं वागावं, शत्रूनं शत्रूशी कसं वागावं, पत्नीनं पतीशी किंवा पतीनं पतीशी कसं वागावं, शिष्यानं गुरुशी कसं वागावं, नवे नवे समाजात आयुष्य जगताना कोणत्या पद्धतीनं कशा प्रकारे वागावं हे जर शिकायचं असेल आणि जीवन आनंददायी करायचं असेल तर ते रामायण आहे। आणि शक्तीला दुसऱ्या अनुषंगाने एक महत्वाचं आहे, ज्या लोकांना पूर्ण रामायण ऐकायला भेटत नाही किंवा ऐकण्याचा वेळ नसतो त्या भक्तांना, त्या भाविकांना शक्तीच्या या 7 अध्यायाच्या माध्यमातून ज्या वेळेस काळनेमीला हनुमंतराय रामायण सांगतात आणि भरताला रामायण सांगतात त्यावेळेस या रामायणाचा संपूर्ण सारांश ऐकायला भेटतो आणि तोच सारांश तुम्हाला आणि आम्हाला शक्तीच्या अध्यायातून ऐकायला मिळतो। ओळीकडे वळूयात। सवेजी बोले रघुराजा, सवेग उठी पवनात्मजा, शीघ्र करून यावे काजा, बंधू राजा उठवावे। विभीषणाला वाचवताना लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागली आहे आणि या ब्रह्मशक्तीमध्ये मूर्छांना अवस्थेमध्ये पडलेल्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरून स्वस्त संजीवनी वल्ली आणायच्या होत्या आणि ती वल्ली आणण्यासाठी निवड, वल्ली आणण्याचं काम प्रभू रामचंद्राने आपल्या परमशिष्य रामभक्त हनुमंतरायांना दिलेलं आहे। आणि हनुमंतरायांना संजीवनी आणण्यासाठी अनेकांनी विनंती केली, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने सुद्धा आज्ञा केलेली आहे। स्वस्त असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवित, अंग प्रत्यंग समस्त कपीनाथ निज विजयी। आणि रामप्रभू निज विजयी म्हणून आशीर्वाद द्यायला लागले, उड्डाण करताना तुम्ही स्वस्थ राहो, तुमचं चित्त स्थिर राहो आणि तुम्ही ज्या मार्गाने जाणार आहात त्या मार्गामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये आणि रामकार्य सिद्धीत जावो असं प्रभू रामचंद्र मारुतीला आशीर्वाद द्यायला लागलेले आहेत। स्वस्ती असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जगी, तनु सर्वांगी सुदृढ। तुझं तनु म्हणजे तुझं शरीर सदृष्ट राहे, सुदृढ हो, तुझ्या हातून हे कार्य सद्गतीला जावं, तुला बळ प्राप्त हो, आशीर्वाद रामप्रभूंनी दिलेला आहे। हनुमंता होई चिरंजीवी, तेही जीवित्व ज्ञानानुभवी, ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगासी। तुझे निभावे जगाशी, ज्ञान आणि विज्ञानाचा सागर तू आहेस, खरा ब्रह्मचारी मनाते विचारी, म्हणून या भेटला रावणारी असा पूर्ण भक्तीने गौरविला, नमस्कार माझा तया मारुतीला। आता मी तुझ देवो आशीर्वाद, तव पूर्वीच तुझे बळ अगाध, प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध, ऐक सावध सांगेन। रामप्रभू हनुमंतराला म्हणायला लागले, मी तुम्हाला काय आशीर्वाद देणार प्रभू? प्रभू म्हणायला लागले, हनुमंतराय मी तुम्हाला काय आशीर्वाद देणार? तुमच्या लहानपणापासूनच्या आजपर्यंतच्या लीलामध्ये तुम्हाला अनेकांचा आशीर्वाद लाभलेला आहे, तुम्हाला सर्व आशीर्वाद लाभलेला असल्यामुळं माझा आशीर्वाद हा नाम मात्र आहे, एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे, त्या शक्तीच्या बळावर तुम्ही संजीवनी द्रोणागिरी पर्वतावरून घेऊन याल। बाळपणी अकळीला भानू, तव इंद्रे वज्रे इंद्रे हनितला हनु, हनुमंत हे नामा विदाणू, तैपासुनी तुझ झाले। जन्माला आल्यानंतर फळ समजून सूर्याच्या दिशेनं झेपावलात, गगनामध्ये उड्डाण केलात आणि सूर्याला धरण्याचा गिळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तुम्हाला वज्र इंद्रानं मारलं आणि त्यावेळेस सर्वांनी जो आशीर्वाद दिला आणि तुम्हाला
हनुमान नाव मिळालं, तो प्रसंग मारुतरायाला रामप्रभूने आठवण करून दिलेला आहे. त्या रवीच्या धावण्यासी आले लोकपाळ वेगेसी, ख्याती लाविली तयासी ऐक सावकाशी सांगेन. आणि बालपणामध्ये तुम्ही जे काही ख्याती लावली, तुम्ही काय शक्ती लावली, त्या शक्तीच्या बळावर तुमचं ताकद, तुमची शक्ती सर्वांना समजलेली आहे. कुंठित झाले इंद्र वज्र, शिवाचा शूळ झाला चूर, वरुणाचे पास समग्र चक्कचूर पै झाले. शिवाचा त्रिशूळ तुमच्या पूर्ण पुढे टिकला नाही, वरुणाचं पाण्याची शक्ती तुमच्या पुढे टिकली नाही, नवे नवे वज्राला सुद्धा तुमच्या समोर पराभव करावा लागला, एवढी तुमची शक्ती आहे असं मारुतरायाचं वर्णन केलेलं आहे. तुझन बाधी वरुण पाश, दुसरा आश्रमाशी आश्रम पाश, तिसरा कर्माचा कर्म पाश, तुझ विरेशा बाधीना. कोणताही आश्रमपास तुम्हाला लागू होत नाही, कोणताही कर्मपाश तुम्हाला लागू होत नाही, एवढे बलशाली शक्तिवान तुम्ही आहात. धर्मपाश ज्ञानपाश, अहंकाराचा अहंपाश, परब्रह्मीचा ब्रह्मपाश, तुझ सहसा बाधीना. तुम्हाला धर्मपाशाचं बंधन नाही, तुम्हाला कर्मपाशाचं बंधन नाही, तुम्हाला अहंकाराचं बंधन नाही, तुम्ही महाज्ञानी, शांत, संयमी, निर्भीड आणि सर्व गुण संपन्न असे आहात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.